Hello everyone, welcome to our channel and good morning to all of you. तुम्ही पाहू शकता सकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि इथं ह्या दोघांचं ना मगाशी भांडण झालं. तो रागाला आला होता आणि आता मस्का सुरू आहे. आजकाल रुजुलला आमच्या खूप राग येतो, काही म्हणलं म्हणजे तो इकडे तिकडे करतो. बेटो रुजुल लागलं मारलं मम्माने, मारलं. थांब बेटो, थांब थांब थांब, मम्माला रागवतो मी. हा हे हा आता आता मारशील म्हणा, मारशील मारशील. मग इथे ना मी किचनमध्ये आले होते आणि स्वयंपाक करून घेते म्हटलं. कालपासून उपवास होता आणि आज आता गणपती बसल्यानंतर उपवास सोडणार. तर कशाचं दुपारच झाली होती. दुपारचे 3 वाजले होते सगळं होऊन जेवण करेपर्यंत. तर इथे मी जेवण बनवत आहे आणि हे ह्यांनीच थोडंसं शूट केलं होतं, कारण मला तर सकाळी एवढी घाई गडबड होती की मला काही शूट करायला वेळच नाही. तर मी आज कढी, आलू वांग्याची भाजी, भात, पुरी आणि भजी केली होती. गोड वगैरे काहीच नव्हतं बनवलं मी, कारण गोड आम्ही जास्ती खात पण नाही आणि बाप्पासाठी तर मग घेऊन आलोच होतो प्रसाद, कारण मला माहीत होतं वेळ मिळते नाही मिळत. हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार. तर इथे मी रेडी झाली आहे आणि तुम्हाला थोडे मिक्स मॅच दिसत असेल. काय झालं ना, साड्या ठेवल्या बेडमध्ये आणि मी साडी काढून घेतली आणि याचा ब्लाऊज बेडच्या आतच राहिला आणि हे लोक गेले, म्हणजे हे गेले आहे गणपती आणायला. तर मग तो मी बेड काय ॲक्टिव्ह उचलू शकत नाही. हा ब्लाऊज होता बाहेर, तर मग मी ह्याच्यावरच घालून घेतलं, कारण हा रुजुल पण थांबायला रेडी नव्हता. तर मग पटकन साडी घालून घेतली. रेडी वगैरे काहीच नाही झाली, फक्त थोडंसं आपलं जे बेसिक असते ते करून घेतलं आहे. काही घालायलासुद्धा मिळालं नाही, कारण हा खालीच थांबायला रेडी नाही. याला मला वाटते झोप येत आहे, कारण याची झोपेची वेळ झाली आहे. आणि हे गेले आहेत, तर मी आरतीचं ताट वगैरे करून ठेवलेलं आहे. आता ते आलेत गणपती घेऊन की आम्ही गणपतीची स्थापना वगैरे करतो, कारण वेळ पण होत आहे आणि सकाळपासून सगळं आवरेपर्यंत बराच वेळ झाला. त्याच्यामुळे खूप घाईघाई झाली आणि आत्ता मला व्लॉग स्टार्ट करायला मिळालं. थोडं यांनी मगाशी काहीतरी शूट केलं आहे. आता जेव्हा मी एडिट करीन तेव्हाच बघेल ते काय केलेलं आहे. तर चला, बाहेर खूप गडबड चालू आहे, गणपतीची आवाज येत आहे. तर बघू आता काय होते, भेटच नंतर. आता साईडला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपतीचे पाय नाही झालं मग इथे आमचे गणपती बाप्पा आले होते, त्यांची स्थापना करून घेतली आणि मग हे गणपती घेऊन आल्यानंतर इथे मी सगळे आता पूजेची तयारी करून घेत आहे. तर आमचे गणपती तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. आवडले तर एक लाईक गणपती बाप्पासाठी नक्की करा. त्यानंतर इथे मी सगळं पूजेचं साहित्य मांडून घेतलं होतं आणि मग त्याच्यानंतर हे आता इथे बाप्पाची पूजा वगैरे करून घेत आहे. आणि ते रुजुल बघा, त्याची वेगळी मस्ती चालू आहे आणि त्याला हे सगळं नवीन नवीन वाटत होतं काय चालू आहे घरामध्ये. तर तो पण इकडे मस्त एन्जॉय करत होता आणि त्याला ना झोप येत होती खूप. तो ना असं पूर्ण हे करत होता, कारण झोपेची वेळच झाली होती त्याच्या. आणि मग इथे आता यांनी पूजा वगैरे करून घेतली आणि मग त्याच्यानंतर काय नाही, सगळी पूजा वगैरे झाली. मग आम्ही जेवण खाऊन केलं आणि मी तुमच्यासोबत आता डेली गणपतीचे व्लॉग शेअर करणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर इथे आता हेच थोडं पूर्ण पूजेचं बघत होतो.
इथे यांनी पूजा करून घेतली होती. त्यानंतर मी पण रुजुलला घेऊन पूजा करून घेतली आणि बाकी तर सगळं झालंच होतं. फक्त आता पूजा वगैरे झाली की आम्ही आरती करून घेतो, कारण बराच वेळ झाला आहे आणि कालपासून उपवास होता, तर ते पण आम्हाला म्हणजे मला सोडायचं आहे हे तर बाकी. आणि यांना जरा बरं वाटत होतं, त्याच्यामुळे यांनी मस्तपैकी थोडं एन्जॉय केलं. पण विकनेस होतंच त्यांना. पण आता काय ना, घरात काही सणवार असला तर करावंच लागते आणि आपण असलो की मग काय करायचं. त्याच्यामुळे मग इथे आता यांनी सगळं करून घेतलं आणि इथे मी दुर्वा वगैरे पण चढवून दिलेला आहे. त्यानंतर मग आता आरती करून घेतो. तर तुम्ही पण एन्जॉय करा. दुःखहर्ता वार्ता विघ्नाची मुरली पूर्वी प्रेम कृपा जया सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी जडके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मा प्रेमा मा प्रेमा कामना पूर्ती. जय देव जय मंगलमूर्ती मग गणपती बाप्पा घरी आले तर इतकं प्रसन्न वाटत होतं. आणि मग इथे आता आमची आरती पूजा सगळं झालं. आता जेवण बाकी आहे, तर जेवण वगैरे करून घेणार. आणि आमच्या घरी यावर्षी 2 बाप्पा आहे. एक माझा बाप्पा आणि एक गणपती बाप्पा. तर चला, मग तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही पण गणपतीचे दर्शन करून घ्या. तर चला, भेटू नंतर आपण. तोपर्यंत बाय, टेक केअर. गणपती बाप्पा मोरया. त्यासोबत तुम्हा सगळ्यांना पण गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं गणपती कसं होतं आणि कोणाकोणाकडे आहेत तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण तुम्ही तर आमचा बाप्पा बघितला, पण मी तर तुमचा बाप्पा नाही बघू शकत. तर चला, भेटू नंतर. तोपर्यंत बाय, टेक केअर.